जर मी आणि राजी उद्याच गेलो असतो तर काय करू बाई. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला अगदीच छान जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज घरात बऱ्यापैकी सगळे ओके आहेत. व्हायरल झाल्यामुळे सगळ्यांनाच खूप सारा त्रास झाला होता. नंदिनी पण आज जरा बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होती. अशी 2 दिवस ती आहे आणि बेस्ट असते की मुली खूप स्ट्रॉंग असतात. काय झालं तुला? मम्माला सांग जा. टाटा टाटा, मी चालले आता, बाय बाय. काय काय करायचं? काय बाय बाय. हे बघ मी निघाले. बाय बाय. ये इकडे ये. हां या इकडे या 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 या. तिकडे कुठे आता? ये पुढे अजून ये. माऊ बोल अगोदर, माऊ म्हण. हा उभं राहा. आई शपथ. उभं राहा. हा उभं राहा. जरा उभं राहायचं. परत उभं राहा. उभं राहा. उभं राहा. नाही तर नाही, मी पण घेत नाही. जा. उभं राहायचं अगोदर. उभं राहायचं. चल. कसं डुंबुड आहे. या मम्मी, मग कसं वाटतं आजारपणात उठून? मी सोडून माझ्यावर अन्याय. पुण्य मिळालं मला. मग होय ना रे बा. राजनंदिनी ही तरी बाई काय विचित्रच पद्धत झाली हिची. काहीतरी तेवढं औषध पिले. विचार कर की 2-3 दिवस सलग केवढं औषध प्यायचं तिनं. हा नको ते औषध आम्हाला. चल ठेवून दे. नको औषध आम्हाला ते आमच्या पिल्लूला. नको पिल्लू इकडे येतो. नको. मी फीड बघते काही सोशल मीडियावरती सगळ्या गोष्टी. मी जास्त करून फेसबुक नाहीच बघत. इंस्टाग्राम जास्त. यूट्यूब पण माझे व्हिडिओज अपलोड करते. अपलोड केल्यानंतर मी माझ्याच व्हिडिओज पुरतं बघते. बाकी मी जास्त व्हिडिओज नाही बघायला जात. इंस्टाग्रामवरती कंटिन्युअसली तेच बघून ना डोक्यात असं व्हायला लागलं की किती म्हणजे अगदीच नॉर्मलाइज झाले गोष्टी. की हां हे केलं म्हणजे आता बाकीच्या मुलांच्या डोक्यात काय जाणार की ह्यानं एकदम गाडी जोरात चालवले आणि ह्याला काय शिक्षा झाली? काहीच नाही झाली. की हा नॉर्मल 300 शब्दांचा निबंध लिहा, हा फलक रंगवा. हे एवढं झालं तर आपण पण काय, कुणाला तरी हेट असेल कुणाच्या मनात, कुणाच्याबद्दल तरी मनात आपला राग असेल तर चला उडवा याला. आणि मग ते पण ते देऊ शकतात ना, कारण हा आम्ही निष्काळजीपणाने केलो. पैसे असणं आणि त्याचा वापर असा करणं म्हणजे आपला ते मुलगा आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशा पद्धतीने झाल्यासारखं वाटतं मला कधी. खूप राग आला या गोष्टींचा. म्हटलं की तुमच्याशी शेअर करू. माहीत नाही आता खूप किती जणांना ही गोष्ट माहीत आहे, पण तुम्ही जर सर्च केलं की पुणे कल्याणी नगर ॲक्सिडेंट म्हणून तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील. खूप बेकार वाटते. असं चीड पण येते आणि अशा वेळेला आपण काहीच करू शकत नाही. ही भावना जेव्हा मनात असते ना, म्हणजे 12 तासामध्ये जामीन मिळणं, तो सुटणं आणि दुसऱ्या दिवशी परत त्याला दाखल करताना डायरेक्ट तो कमी वयाचा दिसावा म्हणून हेअरकट वगैरे करून येणं आई वडिलांनी खूप नॉर्मलाइज करून दिला. जर पहिलीच चूक त्याच्या हातून जेव्हा झाली असेल तेव्हाच 2-3 कानाखाली मारले असताना, स्ट्रिक्टली त्याला वॉर्निंग दिली असताना कदाचित ह्या गोष्टी घडल्या नसत्या. आणि अशा वेळी असं वाटतं की त्या 2 मुलांनी कदाचित थोडा वेळाने निघाले असते, जिथून कुठून ते निघाले होते. एक 5-10 मिनटं थोडंसं लेट झालं असतं कदाचित हे टळलं असतं आणि त्यांच्या आईवडिलांना सुद्धा हा दिवस बघावा लागला नसता. ओके, आपला ब्लॉग कंटिन्यू होईल. थोडंसं मी बाहेर जाऊन माझं काम जे आहे ते आवरते. ओके मंडळी, दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि आम्ही कालचा ब्लॉग टाकू शकलो नाही.
गडबड गोंधळ हाच आरवचा ताप थोडासा उलटला होता, त्याच्यामुळे मी एडिटिंग करू न शकल्यामुळे ब्लॉग येऊ शकला नाही. मग आज सगळं त्याचा अगोदर त्याला जरासा ताप आला, औषध दिले रात्रभर थोडासा होता, त्याच्यानंतर ओके झाला तो. आता आज आहे गुरुवार आणि मम्मी आणि मी चाललो आहोत बाजाराला. तिला म्हटलं एकटीला जा, मला अजिबात मूड नव्हता. विलाज नाही, भाजी गुरुवारशिवाय मिळत नाही चांगली, म्हणजे एकदम व्हरायटीमध्ये. नाहीतर बाकीच्या दिवसामध्ये काही ना काहीतरी असते, पण एवढी व्हरायटी नसते. गुरुवारच्या वेळी आठवडी बाजार असल्यामुळे मिळते, त्यामुळे 2 दिवसांचा व्हिडिओ तुम्ही बघतात. त्यामुळे आता कमेंट सेक्शनमध्ये परत नको की किती ड्रेस घालतेस एका दिवशी म्हणून. 2 दिवसांचा ब्लॉग असले की ऑब्व्हियसली आपण 2 ते 3 ड्रेस चेंज करतो. चला जाऊयात आठवडी बाजारात. वाटते पावसाचं वातावरण जरा, खरं येणार नाही असं वाटतंय मला. फक्त घर काय म्हणते त्याला, गडगडाट एवढाच आवाज यायला लागलाय. काय सांगता नाही येईल की दिसलं आपल्याला, मुंगूस दिसलं, मी तुम्हाला पण दाखवलं. चला. कल्याणीनगर भागात जे काही घडलं त्याला जबाबदार आई वडीलच आहेत असं बऱ्यापैकी म्हणता येईल, कारण आई वडिलांच्या बोलण्याने वागण्याने मुलं खूप चांगली घडतात. आता तिथे जो घडला इन्सिडेंट, त्यामध्ये आई वडिलांनी व्यवस्थित त्याला काही गोष्टी समजावल्या असतं तर बऱ्यापैकी चांगलं घडलं असतं. आणि इथेही तुम्ही बघताय की आपले आई वडील आपल्यासाठी काहीतरी करतायत किंवा आपल्यासाठी ते शिक्षणासाठी झगडतायत, तर त्यावेळी आपणही हेल्प केली पाहिजेत. अशा काही गोष्टी मुलांच्यात लहानपणापासूनच रुजतात आणि कोण काय बोलतं या गोष्टींची तमा न बघता आपल्या आई वडिलांना हेल्प करण्यासाठी लहान मुलं अशा पद्धतीने येतात, पुढे येतात. आठवडी बाजारामध्ये जेव्हा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा तेव्हा असं चित्र पाहायला मिळतं. आपल्या आई वडिलांच्या सोबत सुद्धा काही मुलं बाजारामध्ये भाजी विकण्यासाठी येतात. माझी मम्मी जेव्हा आम्ही लहान असायचो आणि बाजाराला जायची तेव्हा आम्ही तिघंही खूप मागे लागायचो की कोण मम्मीसोबत बाजाराला जाणार, कारण आईस्क्रीम भजी खायला मिळायची मम्मीसोबत, बाजार फिरायला मिळायचा. पण आत्ता जेव्हा मम्मीनं मगाशी म्हणजे मला विचारलं चल जाऊन ये, तेव्हा मग मी कंटाळा करायला लागले. लहानपणीचे ते दिवस आठवले भाजी घेतानाचे. बाजाराचं स्वरूप पालटलं, लोकं बदलली, पण बाजार ही जी संकल्पना आहे ती डोक्यातून गेलीच नाही. इथं घरी आल्यानंतर राजश्रीची मैत्रीण थोड्या वेळानं राजश्रीला भेटायला आली. का ते मी नंतर सांगेनच. अगदी लहानपणापासूनची राजश्रीची जवळची मैत्रीण आहे आणि तिलाही मुलगा झालाय, तर ती भेटायला आली होती. आरव मम्मीला काय म्हणतो माहिती आहे, आई मला लाल बटाट्याची भाजी करून दे, त्याने मला ताकद येते. कुणाकुणाला असं वाटतं की लाल बटाट्याची भाजी खाल्ल्याने ताकद येते. तुला कोणी सांगितलं रे बाळ? तुला येते ताकद? मम्मीला म्हटलं त्याला कर. आणि मी ते लाल भाजी निवडून ठेवले. अजून शेपूची भाजी निवडायची आहे, पालक आहे, त्याच्यानंतर आंबाड्याची भाजी आहे आणि बघते आता शेपू आंबाडा मम्मीला म्हणते उद्या कर म्हणून. हे आता निवडायचं चाललंय. पावसाचं वातावरण झालंय, काळगुप्प झाले पूर्ण. राजश्रीची मैत्रीण आली होती, खूप जवळची मैत्रीण. मग तिला पण मुलगा आहे, तर ती उद्या जाणार आहे राजश्री कोल्हापूरला. तिला थांब म्हणून लागले, तर ती म्हणायला लागली आणि थांबले तर आणि परत हे होते. कामं जाऊन आवरायचे आमच्या मॅडमला तिकडची, त्यांच्या घराकडची भरपूर कामं आहेत म्हणे तिला. तर शनिवार रविवार नरेंद्रना सुट्टी असते म्हणून मग ती चालले. मी अजून एक 8 दिवस थांबणार आहे आणि मग निघणार. कारण सचिन पण म्हणायला लागले अजून खूप गरमी आहे इकडे, त्यापेक्षा थांब आणि एक 8-10 दिवसांनी ये. मम्मी मग तुला कसं वाटणार जर मी आणि राजू उद्याच गेलो असतो तर? काय करू बाई, आता काय तुम्ही दिल्या पाहुणी या आल्याशी तर 2 दिवस राहिल्याशी तर 4 दिवस. काय हाक गाजवून तुमच्यावर जमतंय? लईच इमोशनल ड्रामा करतेस वाटत ना तुला. राजश्रीला तर चांगलंच आहे की मला. होय बाई, आमची बी घरं आहेत आता, आम्हासनी बी जाऊ सारखं वाटतं. मग द्यायचंच कशा पोरी असणी, घर जावी करून घ्यायचे सर. असं जमलं नाही, आमच्या घरात व्याज पूजा करा दुसरी. येणार की सगुना. तुम्हाला तिथून घेऊन काय करणार, आमची आणणार आम्ही. होय बघ राजी, आत्तापासून सुरू आहे तिचं. आम्ही पराई असं नाही, आम्ही बी वाट बघू आहोत बाई, कोणतरी येऊ देत लवकर म्हणून तुझ्या जोडीस, म्हणजे आम्ही मोकळ्या जरा काय नाही. म्हणजे आम्ही निवांत मम्मी बरोबर, मम्मीची सून काय करतात ते करणार दोघी. आम्हासनी काय सांगायचं नाही काय चाललं गेलं. मला माहिती आहे तुझ्यावरती, मला 100% विश्वास आहे. आणि विनू सोबत जी येईल, विनूसाठी जी येईल ती बी चांगलीच असेल. ओके, प्रथेप्रमाणे मी कधीही माझे ड्रेस राजश्रीला घालायला कधीच देत नव्हते. कधी म्हणजे कधीच नाही. लहानपणी तरी अजिबात मी हातच लावायला देत नव्हते. आणि तिला आवडायचे माझे ड्रेस. आम्ही दुकानात गेल्यानंतर ते आधी मला विचारायची
धनते तुला कुठला आवडला ड्रेस? आणि मी अगदी भोळी भावडी सांगायची की हा आवडलाय, मी सांगायची हा आवडलाय, नंतर ती उचलायची. अशी 2 वेळा झाल्यानंतर मला हिचा कपटी डाव समजला. त्याच्यानंतर मी काय केलं, जेव्हा जेव्हा असं कधी आम्ही लहानपणी गेलो तेव्हा तेव्हा मी मला न आवडणारा ड्रेस सांगायची. किती वाईट मुलगी आहे बघा. मग माझ्या आवडता सगळा ड्रेस ती ढापायची. पण आता असं झालं की थोडं आपण मॅच्युअर होतोय. मग तिला म्हटलं माझे कुठले ड्रेस आवडतात ते घे, तुला घाल, कारण तिचं वजन आता कमी झालंय. मॅडमचं वजन आमच्या कमी झालंय आणि एवढ्या लवकर म्हटलं अजून पण विकत काय घ्यायच्या ह्याच्यात पडू नकोस म्हटलं, मी अजून कमी होणार तिचं वजन. म्हणून मग माझ्याकडचे जे अगोदरचे ड्रेस आहेत जे थोडे मी हेल्दी अजून असताना होते माझ्याकडे, चांगलेच आहेत सगळे, फायनली मी देणार आहे माझ्या बहिणीला. म्हणजे माझी बहीण कधी म्हणणार नाही मला धनतेन आपले ड्रेस घालायलाच दिले नाही तसं. तर फायनली मी माझीच इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिला ड्रेसेस देऊन, कारण कोल्हापूरला आल्यानंतर मला टेन्शन नाही कुठले ड्रेस घेऊन यायची. त्यामुळे होय की नाही पिल्या, तिचं काय नसते, आपलं निवांत असते. नाक गळा लागले आता तिचं. मग कसं वाटतंय मामाचं गाव बाळ? आरव काय काय केलंस? अशी चालली आमची सुट्टी. आम्ही काय काय ठरवलेलो सुट्टीवर, सचिन मगाशी हसालते तू काय काय ठरवलेली धनश्री, त्यातलं एकही गोष्ट झालेली नाही. ठीक आहे चला, आजारातनं बरं होणं अगोदर इम्पॉर्टंट होतं, तर बऱ्यापैकी आता हा ओके आहे. कारण अचानकच ताप परतला त्याच्यामुळे मी दुसरीकडे कुठेच लक्ष दिलं नाही आणि आता आहे ठीक आहे, चांगला आहे, व्यवस्थित आहे, खातोय पितोय व्यवस्थित. आणि मग आपण उद्या त्या ब्लॉगमध्ये भेटत. विनू पण येणार आहे असं बोललाय तो, पण कधी येतो काय माहिती, शुक्रवार येतोय, उद्या येतो, शनिवार येतोय की रविवार, अचानकच येईल तो. उद्या मात्र आमच्या राजश्री मॅडम जाणार आहेत कोल्हापूरला. सो चला आपण परत एका छानशा ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत कसं? बाय बाय.